माणसाची काय दुश्मनी असली ना तर माणसानं माणसाशी बघावं, बायासारखं हांडग्यासारखं तसले चाळे करू नये. आता आम्ही कामाला गेलो, पोरं जातात शाळेत, पोरं शाळेतनं आली की इथं थोडंफार बसणार किंवा कुठं तर खेळायला जाणार, आणि तेवढ्यात कुणीतर आपली गाडी फोडून गेली. मुद्दाम दगडानं आरसा फोडलाय, कलस तुडून टाकलाय. अशानं काय होणार आहे? काय नाही होणार. जातील केवढं 500-600 रुपये, पण त्यांच्या आई बहिणीवरती माझ्या लेकरानं आईश करून आले आणि उधळून आले असं आम्ही समजू. पण खोड्या करायचं नसतंय. जर काही दुश्मनी असेल समोरासमोर येऊन भिडायचं असतंय. आम्ही पोटा पाण्यासाठी जातो बाबा कामाधंद्याला, आमची लहान लहान लेकरं घेऊन आम्ही वनवास करतो, आणि अशामध्ये असं खोड्या करतात. गाडीचा आरसा असा फोडून टाकला, इकडं बघा की दगडानं ठेचलाय त्याला आरशाला. पुन्हा क्लच आपण जो दाबतो त्याला तोडून टाकलंय. आणि इथं कोण नाही असं नाही, इथं काय माणसंच नव्हते असं नाही, माणसं होती, पण कोण कोणाचं बघतंय आणि करतंय? ज्याचं त्याचंच बघणार. आपल्या समोर जरी लय जळतात माझ्यावरती, बघवत नाही कोणाला. त्यांच्या पोटात आग उठते. कुठं तर बाबाला 4 पैसे कमवायला लागला, जायला लागलोय तर बघवत नाही, आग उठती पोटात आग. लय शिव्या दिलोय मी, शिव्या देऊन माझा आवाजच बसलाय, तेवढा शिव्या दिलोय मी. पण म्हणत असतील, पण लाचर असली कशी असतील माहित आहे का? नीचा मधली नीच. त्यांना शब्दाचा मार नाही ना मारण्याचा मार नाही. लाज नसते, आबरूब नसते, शरम नसते, काय नसते. कुठं तर गटारी त्यांच्या आईनं त्यांना काढलेला असतंय, इकडं वड्या नाल्यात जाऊन तसली असतात, तशा प्रवृत्तीची घाण. मग त्यांना आपण किती जरी बोललो तरी ते शब्द लागतात काय? नाही. तशी निर्लज्ज माणसं. शो फुटलाय गाडीचा, शो फुटलाय, इंडिकेटर तुटलाय, आरसा एका साईडचा तुटलाय, नुकसान करून गेले माझे. बघवत नसल तर पोटात असा काय करायचा, पोटात पेट्रोल प्यायचं, पेट्रोल, आणि नंतर काडी लावून अशी टाकून द्यायची आतमध्ये. मग त्यांचा आत्मा गार होईल बरोबर. मग असली त्यांच्या कर्मानच मरती ती. कर्माची फळं ज्याला त्याला भेटत असती ती, जातील त्यांच्या कर्मानं. तू आंघोळ करून निघ शाळेत, कर आता गार पाण्यानं. आम्ही लहान त्रिशा किती लहान आहे, तिला घेऊन कामाला जातोय. किती जातील? 500-700 रुपये जातील. शो फुटलाय, म्हणजे पूर्ण शो फुटला नाहीये, फक्त एका ठिकाणीच फुटलाय. आणि इंडिकेटर एक, आणि आरसा एक, आणि क्लच, एवढं नुकसान केलंय. असं जळणाऱ्यांचा आशीर्वाद असतंयच. ती जळणाऱ्याचं काय म्हणतात ना, जलनेवाले त्याला मुख आला, तसं असतंय. जळण नाही म्हणायची, याला काय म्हणायचं? माणूस नसताना मुद्दाम खोड्या काही तर नुकसान करून जाणे, याला जळण नाही म्हणायचं. काय म्हणायचं मग? अजून आग उठली, आग. लहान लेकरांचं काम नाही गाडी पाडणं, फोडणं आणि अजून उभी करणं. लहान लेकराचं काम आहे का? शाण्या तरण्या माणसाचंच काम असणार आहे. समजा गुराढोराकडनं पडली, फुटली, उभी गाडी होणार नाही, आणि फक्त आरसा आणि एवढं हे तुटणार नाही. कोण सुद्धा बोलला नाही की गाडी पडलेली होती बाबा तुझी वाऱ्यानं, किंवा मी उभा केलोय. कोणाच्या तोंडून शब्द निघला नाही. त्यांच्या आत्म्याला माहित आहे की त्यांच्याकडनं हे झालंय, आणि त्यांच्या मी शिव्या देतोय ते ऐकून कुठं तर कुठला परिणाम होतोय. पण अशांवरती, यांना आई बहिणीचं नातं कळत नसतंय. अशा लोक असतात, ते आई बहिणीकडे पण जायला घाबरणार नाहीत. असे लोक आहेत घाणेरडे. माझं एवढं नुकसान केलं, काय बिघडल? काय बिघडल? जाईल माझा 1000 रुपये जाईल याला बाबा नीट करायला, दुसरं तर काय होणार नाही की. पण त्यांच्या
कर्माची फळं त्यांना भेटत असतात. कर्माची फळं आपल्याला लेट भेटल पण थेट भेटत असतोय. मग चांगलं असो किंवा वाईट असो. आम्ही का कोणावर जळत नाही, आम्ही का कोणाचं जाऊन तोडत नाही, फोडत नाही. आम्ही किती जरी म्हटलं तर आमच्या पुरतं आम्ही बघतोय. शाळा भरली र आर्यन, तुला काय म्हणतो, तुला ऐकू येतंय काय? बाबा पण जातात म्हैस घेऊन, बाबा पण नसतात घरी. पोरं शाळेतनं आले असतील आणि ते परत कुठं तर खेळत असतील, तिकडं जातात बहिणीच्या घराकडं. म्हणजे इथून असं थोडंसं लांब आहे, तिकडं निघून जातात ते खेळायला वगैरे. तिकडे गेले असतील, काय त्यांनाच माहीत. म्हणून मला माहित आहे असं खोड्या होत्या तिथं, काय ना काय असं काहीतरी वस्तू आपली चोरून नेणार किंवा काहीतरी असं मुद्दाम खोड्या करून टाकणार. म्हणून मी काय करत असतो, गाडीमध्ये पण पेट्रोल कधी जास्त ठेवत नाही मी. असा समजा इथून जायचंय आपल्याला कुठं धाराशिवला, अर्धा लिटर पेट्रोल लागते, मग निघताना अर्धा लिटर टाकायचा आणि तिथं गेल्याच्या नंतर तिकडून येताना एक 100 रुपयाचा पेट्रोल गाडीत टाकून आणायचा. एवढंच करतो, कारण मला माहित आहे माणसं नसले की पेट्रोल वगैरे काढतात करतात, ते सगळं मला माहिती आहे. आणि माझ्या गाडीतनं कसं तो पाईप असा ओढला की बाहेर निघतो आणि पेट्रोल काढता येतं. तरी मी पंचमीच्या दिवशी, मंगळवार होता ना, हां बरोबर, तर नागपंचमीच्या दिवशी मी बाजाराला गेलतो ना मंगळवारी, तर मी तिथं पण पेट्रोल टाकला नाही. म्हटलं आपण कुठं घरी तर आहे, जेव्हा जायचं आहे तेव्हा बघू. मला बार्शीला जायचं आहे. मग विचार केला मी, समजा ज्या दिवशी आपल्याला बार्शीला जायचं आहे कामावर न येतानाच आपण पेट्रोल आणावा आणि मग टाकून आपलं जावं. कारण इथं किती 17चे आहेत ते मला माहित आहे, कशा खोड्या करतात ते मला माहित आहे, अनुभव आहे चांगला. एवढ्यानं काय बिघडणार आहे, जाऊ द्या. 1000 रुपये गेले, त्यांच्या आई बहिणीवरती माझी पोरं जाऊन आईश करून आले, असा विचार करून टाकलाय मी. लय घाणेरडे आहेत, लय म्हणजे अति थर्ड क्लास नीच. मुद्दाम कधी तर झाड तोडून जाणार, मुद्दाम कधी तर अशी गाडी फोडून जाणार, मुद्दाम कधी तर गुराढोराची ते गुराढोराला आपण बांधतो ना, ते खिळे असतात बघा, ते आपण गजापासून बनवलेले, ते देखील ठेवत नाही, ते देखील चोरून नेतात. काल पॉवर बँक मला सापडला नाही, 2 मिनिटं शोधताना म्हटलं चोरलं, कारण मला माहीतच आहे इथं सगळे चोरट्यानं काढलेलेच आहेत. नेलं म्हणलं चोरून. मुद्दाम काही ना काही करणार, मुद्दाम असं तोडणार फोडणार, मुद्दाम कधी पण माणसं घरी नसले की असं करणार. कसं असतंय, 4 दिवस चांगलं वाटत असतंय असं चोरीचं किंवा कोणावरती अत्याचार करण्याचं, पण त्याचा फळ देव आपल्याला असा देतोय छप्पर फाडके. म्हणतात ना, देणेवाला जब भी देता छप्पर फाडके. मग आपल्या कर्माची फळं आपल्याला छप्पर फाडून त्यावेळेस मिळतात. अशा खोड्यानं काड्यानं काही नाही होणार. राग येणारच, तळमस्तकाची आग उठली, कारण मी तिकडं दिवसभर काम करतोय. माझ्या 2 दिवसाची हजेरी या गाडीला घालवावी लागेल. आता लेकरा बाळाच्या मुखात जाणार घास माझा त्या गाडीत जाईल, त्यांच्या आईकडे जाईल, त्यांच्या बहिणीकडे जाईल. त्यांच्या हे तूर जारून शाळेत मी भर पकडतो पैत निघ. 8 वाजलं. व्यायामच करायचा असतोय शाळेत जाऊन व्यायामच करायचा असतोय. तू आंघोळच नाही करायला अजून ना. चल तुला पाईप खाली कर का आंघोळ घालतो गार पाण्यानं. आंघोळ कर आणि निघ शाळेत. चला बाय बाय.